नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपलं चाललंय मंडळाचं डेकोरेशन, तुम्हाला दाखवतो। थोडा प्रोसेस मध्ये आहे, बघा। ठीक आहे ना। तर आपलं मंडळ पनवेल मध्ये आहे, मोराज गणेश उत्सव मंडळ, आणि आपल्या मंडळाला पनवेल महानगरपालिकेकडून इको फ्रेंडली गणपतीसाठी फर्स्ट प्राइज मिळतं। तर हे बघा, हे आम्ही सगळं पुठ्ठ्याचं बनवलंय, पुठ्ठ्याचं प्लस वूड म्हणजे लाकूड यूज केलंय। बघा कसं झालंय। हे बघा, हे आमचे अध्यक्ष साहेब आहेत मंडळाचे, आणि त्यांनी आता समोसे आणलेत आम्हाला खाण्यासाठी, आणि त्यांच्याच पैशाने आणलेले आहेत, मंडळाच्या पैशाने नाही आणलेत। नाहीतर खूप मंडळामध्ये असं होतं की पैसे खाण्यामध्ये जातात, डेकोरेशन साठी काहीच उरत नाही। अध्यक्ष साहेब काय म्हणता तुम्ही याच्यावर? आपण जे आपल्या घरसाठी आणायचं, बरोबर आहे। आता पोरं वाढली त्याचं काय करायचं? आता पोरं वाढली त्याचं काय नाही करू शकत आपण। 12 समोसे आणलेत आपण। हे बघा, आपले वेस्ट पासून आपण वॉल वगैरे बनवतोय। स्नेहा काय बोलशील आपल्या? परत एकदा काहीतरी बोलशील, दुसरं काहीतरी? छान वाटतंय काम करण्यात मंडळात। आणि अक्षता, तू काय बोलशील? काय नाही, दरवर्षी आम्ही वेगवेगळे थीम करत असतो, ती तुम्हाला कळेल लवकरच। आणि सगळे एकत्र येत आहेत, खूप दिवसांपासून मेहनत चालू आहे, ती दिसेलच लवकर। अध्यक्ष साहेब आले काम करायला, आणि बघा काम बघा कसं चालू आहे, एकदम भारी वाकडं चाललंय, पण ठीक आहे। हे अपूर्व आमच्या अध्यक्ष साहेबांना सांगते कसं करायचंय। आणि हे बघा, ही पहिली ट्रेन झालेली आहे, सांगते। हे सगळे आमचे कामगार आहेत, हे बघा। आमचे कार्यकर्ते, दरवर्षीचे कार्यकर्ते आहेत। हे आमचे अध्यक्ष, दुसरे अध्यक्ष आहेत। काय सांगाल अध्यक्ष साहेब? परत काय नाही, मुलं खूप मेहनत करतात आणि ते बघून मला खूपच आनंद होतोय। इतके दिवस डोळ्यातनं पाणी वगैरे येतंय का? हा, डोळे लाल झालेत। आणि हा आमचा छोटा कार्यकर्ता आहे, 10वीला आहे, पण आता करतोय काम। घरात काही घेत नाही याला, म्हणून तो खाली असतोय। ट्युशनला पण बंक मारून येतो काम करायला। अरे
हे बघतात ना माझी फॅमिली. हा म्हणून फॅमिलीवाले बघतायत, मग दाखवणार आता फॅमिलीवाल्याला. हा हे पण रेकॉर्ड करून ठेवलंय आपण आता आणि त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचू आपण. हा एकदम काय म्हणतात त्याला, बिनकामाचा नाही, एकदम सिन्सिअर काम करणारा. म्हणजे सिन्सिअर म्हणजे एकदम सिन्सिअर काम करतोय. कालपासून खूप म्हणजे हे वॉल बनवण्यात त्याचा खूप हात आहे. म्हणजे हातानेच केलंय तरी पण हात आहे. हे आमचे लँडलॉर्ड आलेले आहेत, आमचे स्पॉन्सर आलेले, स्पॉन्सर तेजस भाई गायकवाड. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या सोसायटीमध्ये कसं करतात पोरं? मस्त वाटतंय, खूप उत्कृष्ट असं डेकोरेशन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही तिकडे. हा बघितलंय आणि हा यांचा युट्यूब चॅनल आहे. आहे काय माहित नाही पण आहे. लँडलॉर्ड ऑफ फुलवे. हा काय लँडलॉर्ड ऑफ फुलवे. 40 खोल्यांचे मालक, 40 खोल्यांचं भाडं खाणारे भाडकाऊ. अरे भाई असं नाही बोलायला पाहिजे होतं. कट. मराठी भाषा खूप वळणदार आहे. तिला तुम्ही जसं वळण द्याल तसं ती वळते आणि त्या एका शब्दातून ते 2, 3, 4 अर्थ निघत जातात. तुम्ही जसं डोक्यातून काढाल तसे आमचे तेजस गायकवाड हे भाडं खातात. म्हणजे त्यांची प्रॉपर्टी एवढी आहे की त्यांना त्यामधनं उत्पन्न येतं असं म्हणायचं होतं मला. बाकी भाडकाऊ वगैरे ते नाही आहेत. अरे यार जाऊ दे, स्पॉन्सर्ड केले त्यांनी आपल्या मंडळासाठी. त्यांनी 2 तेलाचे डबे देणार आहेत, 15-15 लिटरचे 2 तेलाचे डबे. आम्ही जेव्हा महाप्रसाद तेव्हा देणार आहेत. तुम्हाला पण काय द्यायचं असेल तर देऊ शकता. द्यायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर मंडपात आणून जमा करा. हा आणि इंस्टाग्रामवर मेसेज करा, मोराज गणेश उत्सव मंडळ आहे ना. चला तर मग हा चला तर मग हे आपलं एक ब्रीद वाक्य आहे. ब्रीद वाक्य बोलता येईल, टॅगलाईन आहे. त्यालाच ब्रीद वाक्य असं बोलतात मराठीमध्ये. काय टायटल आहे. तर आपल्या मंडळाने बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा पर्यावरणपूरक मूर्ती स्पर्धा ठेवली होती 15 ऑगस्टला छोट्या मुलांसाठी. आणि हे बघा छोट्या मुलांनी मस्त आणि छान अशा मूर्त्या बनवल्यात. हे सगळ्या मुलांनी मस्त छान अशा मूर्त्या बनवल्यात. मी पण बनवली एक मूर्ती, मी दाखवतो माझी मूर्ती. हे बघा ही जी मूर्ती आहे ती मी बनवली. खूप छान असे एफर्ट्स टाकलेत छोट्या मुलांनी. उत्कृष्ट अशा मूर्त्या बनवल्यात. या कॅमेऱ्यामध्ये बघायचं. तर मित्रांनो आता आपला ब्लॉग झालेला आहे. आपण डेली ब्लॉग टाकणार आहे आता डेकोरेशनचे. बघूया कसं होतंय पुढे. डेकोरेशन संपूर्ण झालं की मग तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण झालेलं डेकोरेशन. आणि आपल्या बाप्पाचं आगमन हे 24 तारखेला आहे. होणार सगळ्यांनी या बघायला कसं चाललंय आपलं. एंट्री पण छान होणार आहे, दाखवतो तुम्हाला. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. कसं होतंय सांगा.